स्वतंत्र मराठा आरक्षणाचे स्वागत करतो. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. अधिसूचनेची अंमलबजावणी करा. उद्या आंदोलनाची घोषणा करणार. आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण द्या. सरकारनं दिलेलं आंदोलन कोर्टात टिकेल का? आम्ही आमचा हक्क मागतोय. उद्या दुपारी 12 वाजता अंतरवली सराटी येथे बैठक घेणार. तीव्र उपोषणाला करणार. हक्क नाही त्यांना आरक्षण, हक्क आहे त्यांना आरक्षण मिळत नाही. उद्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार. उद्या मराठा समाजाने अंतरवली सराटीत यावे. मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला नसता तर हे आंदोलन 6 महिने चालले नसते. सरकार चालवताना त्यांना मर्यादा आहेत, तशा आमच्या समाजाला आहेत. आमचे पोरं 20-20 वर्ष शिक्षणात घालवतात. आमच्या शिंदे यांच्यावर विश्वास आहे की ते अजूनही सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करतील. अधिसूचनेच्या हरकतीवर काय करायचं हा सरकारचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव आहे? भुजबळांना लोकांना कसे जेलमध्ये न्यायचं हे माहीत आहे. आपण सातत्यानं बोलतो. इंदिरा साहनीचा खटल्याचा संदर्भ येतो, पण 22 राज्यामध्ये असं आहे की ते 50% पुढं आहे. त्यामुळे हे टिकणारच असा दावा या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी केला. आम्हाला त्याला भड्यात पडायचं ते टिकल का नाही ते सरकारचं धोरण सरकार बोल. आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळ करायचं नाही ना, आम्हाला बेसावत पण राहायचं. आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. त्याच्यासाठी उद्या 12 वाजता बैठक आहे. आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. शांततेत होणार आहे. ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत, कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. आपण आजपासून सरकारच्या सलाईन सगळ्या बंद केल्या. हे तुमची सलाईन लगेच काढून आम्ही उद्या त्याला ठरवणार आहेत तुमच्या, कारण आम्ही आमच्या लेकरांसाठी आम्हाला काय बोलतो. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणतरी काम करू देत नाही. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचं परंतु कोणीतरी करू देत नाही असं 100%. त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला ओबीसीला टिकणारं आरक्षण पाहिजे. त्याशिवाय आपण आंदोलनाला बसणार आणि इथून पुढे अटकत नाही. माझा मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार. वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालत, पण आपण हटू शकत नाही. कोण करू? आता जर उद्यापासून आमच्या आंदोलनाची दिशा ठरली की सगळं उघडं होणार. आत्ता या क्षणाला भुजबळ बोलत होते. भुजबळ असं म्हणालेत की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही, पण जरांगे मला धमक्या देतात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या दिल्या. ही दादागिरी काय चालले? त्यांना अटक करणार आहे की नाही? SP अधिकाऱ्यांना ते भाडखाऊ म्हणतो. त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात. ते हेंगाड्याला का धमकी दिली? त्याला कोणी सांगितलं धमकी दिली? डॉक्टरकडून सरकारचे काढून घेऊन आपण डॉक्टरकडून थांबा ऐका ना पाटील ऐका, तसं नका काढू. पाटील एक डॉक्टर पाटील ऐका ना, सलाईन बंद आहे ना, ते सुई राहू द्या ना. बंद नाही, सलाईन बंद आहे. आता अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची, बाकीचं बोलायचंच नाही. मी तर आता सिरीज पण काढून टाकतो. दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलं, परंतु मराठ्यांची ती मागणी नाही. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं हक्काचं आरक्षण त्यासाठी पाहिजे आणि अंमलबजावणीसाठी या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही. मी हटू शकत नाही, पण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचं आहे आम्हाला आणि माझा मराठा समाजही. आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा फायनल ठरवणार. विवेक आहे सरकारबद्दल का मनात दुःख वाटतंय की इतका लढा सुद्धा तुमची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही? दुःख की राग, नेमकी भावना काय? त्यांना आता ते उद्या आमचा निर्णय ठरतो.